नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. अ, आपण इंडियन ओशन डायपोल अर्थात आय-डी याची भूमिका भारतीय मोसमी सिस्टीममध्ये किती महत्त्वाची आहे हे समजून घेणार आहोत आज. त्याचबरोबर प्रशांत महासागरातला जो अल निनो उद्भवलेला आहे, नवे नवे तो तीव्र अल निनो कडे त्याची वाटचाल चालू आहे. या तीव्र अल निनोला आपला आयोडी हा किती काउंटर करू शकतो, किती शह देऊ शकतो, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, हा व्हिडिओ एमपीएससी यूपीएससी या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आणि माझ्या शेतकरी बांधवांना सुद्धा आपला हिंदी महासागर आपल्या भारतीय भूमीवर किती पाऊस देऊ शकतो त्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे निश्चित हे सर्व गोष्टी पहा आणि आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण आयोडीच्या 3 प्रकार आहेत तेच समजून घेऊ. पहिला आहे पॉझिटिव्ह आयोडी. जेव्हा पॉझिटिव्ह आयोडी असेल तेव्हा भारतात चांगला पाऊस पडतो. त्यानंतर निगेटिव्ह आयोडी. निगेटिव्ह आयोडी म्हणजे मित्रांनो, इंडोनेशिया आणि जावा समुद्रा जे बेट समूह आहे या भागातलं पाणी उबदार होणे, या ठिकाणी अधिक पाण्याची वाफ तयार होणे आणि हे पाणी वर जाऊन या इंडोनेशिया वगैरे भागात, जावा समुद्र भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतात, नवीन नवीन त्या ठिकाणी चक्रीवादळ होतात आणि पर्यायानं त्या कालखंडात भारतात पाऊस कमी पडतो. जर निगेटिव्ह आयोडी असता आणि प्रशांत महासागरामध्ये अल निनो असता आणि त्यावेळेस मात्र भारतात अजिबात पाऊस पडला नसता. फार मोठा आपल्याला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला असता. मित्रांनो, तटस्थ आयोडी ज्याला आपण न्यूट्रल कंडिशन म्हणू, सध्या जो आपल्या इंडियन ओशन डायपोल आहे हा तटस्थ अवस्थेमध्ये आहे. परंतु मित्रांनो, एक पॉझिटिव्ह बदल आपल्याला इंडियन ओशन डायपोलमध्ये होताना दिसत आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, प्रशांत महासागर हा जगातला मोठा भूभाग आहे, मोठा समुद्र आहे आणि मोठा समुद्र असल्या कारणानं आपल्याला मित्रांनो तिथला अल निनो ही एक वेगळी घटना आहे. आणि हिंदी महासागर हा जगातला 3रा मोठा समुद्र आहे. त्यामुळे हिंदी महासागरावरली जी घटना आहे, ज्याला आपण मित्रांनो हिंदी महासागर म्हणजे याला पूर्व आफ्रिका खंडाचा जो किनारा आहे, या किनाऱ्यातलं पाणी उबदार होणे तेव्हा पॉझिटिव्ह आयोडी होणे, या किनाऱ्याजवळचं पाणी थंड होणे तेव्हा निगेटिव्ह आयोडी होणे, या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत. म्हणून आपला हिंदी महासागरातलं जे भारताचा जो पश्चिम भाग आहे आणि हिंदी महासागराचा जो पूर्व भाग आहे, आफ्रिका खंडीचा जो पूर्व भाग आहे खंडाचा, या खंडाच्या ठिकाणचं तापमान हे खूप मोठा इफेक्ट परिणाम आपल्या मान्सून सिस्टीमवर करत असतात. त्यामुळे निश्चित ते आपण समजून घेणार आहोत. ह्या दोन्ही घटना वेगळ्या वेगळ्या आहेत. एकीकडं आयोडी पॉझिटिव्ह जर झाला तर भारतात चांगला पाऊस पडतो. अशा कालखंडात अल निनो जरी असेल तरी सुद्धा भारतात चांगल्या पावसाचा आपल्याला सामना करावा लागतो, चांगला पाऊस होतो, हे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, पाठीमागचे 150 वर्षात जर आपण हिस्ट्री पाहिली तर जवळपास तीव्र अल निनो असताना आतापर्यंत 4 वेळा भारतामध्ये पॉझिटिव्ह आयोडीमुळे चांगला पाऊस पडलेला आहे. आपण पाठीमागे 7-8 महिन्यापूर्वी सांगितलं की या वर्षी 5व्यांदा तसं व्हावं, आणि मित्रांनो 5व्यांदा होण्याची शक्यता तयार झालेली आहे. 5व्यांदा सुद्धा तसं होत आहे की अल निनो तीव्र असताना सुद्धा आपला पॉझिटिव्ह आयोडी हा निश्चित भारतीय भूभागाला पाऊस देणार आहे. त्या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत. आपण यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता की यावर्षी प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर यांचं महासागरी द्वंद्व, थोडक्यात लढाई, महासागरावर 2 महत्वाच्या फेनॉमिना आहेत, या घटना आहेत, या घटनांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. असा एक व्हिडिओ आपण फेब्रुवारी 2026 ला टाकलेला आहे, 26 फेब्रुवारी 2026 ला. मित्रांनो, हे समजून घेऊ आपण. हे पहा, हा निगेटिव्ह आयोडी आहे. जेव्हा निगेटिव्ह आयोडी असतो तेव्हा या ठिकाणचं म्हणजे आफ्रिका खंडाच्या पूर्व भागातलं पाणी हे
सरफेस टेम्परेचर, जसं प्रशांत महासागराचं सरफेस टेम्परेचर वाढल्यानंतर अल्युनो उद्भवतो, तसं या पद्धतीने इंडियन ओशन डायपोल म्हणजे हिंदी महासागरातलं जेव्हा पाणी वाढतं, तापमान वाढतं, तेव्हा पॉझिटिव्ह आयोडी असतो आणि जेव्हा थंड होतं तेव्हा निगेटिव्ह आयोडी असतो. त्याच्यात दोन घटना आहेत. हा इथं निगेटिव्ह आयोडी आपण समजून घेऊ. जेव्हा या ठिकाणचं पाणी जर थंड झालं तर मित्रांनो भारतात पाऊस पडायला थोडंसं कठीण जातं. इथं ऑस्ट्रेलिया असेल, इंडोनेशिया असेल, जावा, सुमात्रा, फिलिपाईन, छोटे छोटे जे राष्ट्र आहेत आग्नेय आशियाकडील, या राष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडतो. मित्रांनो हे आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल. ही निगेटिव्ह आयोडीची भूमिका आहे. तर आपण पॉझिटिव्ह आयोडी पाहू. मित्रांनो हा पॉझिटिव्ह आयोडी हा निश्चित भारताला पाऊस देतो आणि यावर्षी मित्रांनो ऑगस्टच्या सुरुवातीला म्हणजे 10 ऑगस्ट पर्यंत कदाचित आयोडी पॉझिटिव्ह होण्याची शक्यता तयार झालेली आहे. त्यामुळे निश्चित आपल्या तीव्र अल्निनोचा प्रतिकार हा आयोडी करणार आहे, अशी एक शक्यता आता महासागरीय घटनांमध्ये दिसून येत आहे. कारण अल्निनो ही एक स्वतंत्र घटना आहे. अल्निनोमुळे निश्चित आपला साऊथ वेस्ट मान्सून कमजोर होतो, तो लेट येतो, विस्कळीत स्वरूपाचा पडतो. त्याचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. तो लेट आला, कमजोर आला, विस्कळीत स्वरूपाचा असमान वितरण त्याचं चालू आहे, हे सातत्याने आपण पाहिलेले आहे. मित्रांनो हा आफ्रिका खंड आहे आणि आफ्रिका खंडाचा जो पूर्व किनारपट्टी आहे, या पूर्व किनारपट्टीचा जो इंडियन ओशन आहे, या ठिकाणचं पाणी उबदार बनणे, उबदार पाणी झाल्यानंतर त्याची वाफ बनते, भाप बनते आणि ही भाप पुढं वर उचलली जाते आणि ती भारतीय भूमीकडे ऑलरेडी अशा याला एक महत्वाचं कारण घडणार आहे. ऑलरेडी आपला साऊथ वेस्ट मान्सून हा सक्रिय आहे आणि अशा सक्रिय मान्सून सीझन मध्ये जर पॉझिटिव्ह आयोडी झाला तर दूध में शक्कर ज्याला आपण म्हणतो की अतिशय चांगल्या गोष्टी असतात त्या आणि त्यामुळं आपल्याला भारतीय उपखंडाकडे पाऊस वाढण्यामध्ये मदत होते. एक तर या ठिकाण मान्सूनचं बाष्प, त्यात परत आपल्या इंडियन ओशनचं बाष्प, अधिक बाष्प पुरवठा होतो आणि मित्रांनो घाटाच्या लगत आणि भारतामध्ये चांगला पाऊस पडतो, महाराष्ट्रात चांगला पाऊस पडतो. अशा घटना मित्रांनो पाठीमागे जर हिस्ट्री पाहिली तर 4 वेळेस झालेल्या आहेत आणि 5व्यांदा आता ही होण्याची शक्यता आहे. आपण सांगितलं होतं की 5व्यांदा असं व्हावं आणि मित्रांनो तसं होत आहे. 1997 सुद्धा मित्रांनो तीव्र अल्निनो असताना सुद्धा देशात, राज्यात चांगला पाऊस झाला. पुन्हा एकदा आपली दुष्काळाकडे वाटचाल चालू असताना विशेषतः मराठवाड्यासारख्या रिजन मध्ये आजही पाऊस नाही. मराठवाडा विभागात खूप मोठ्या जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये, कित्येक तालुक्यामध्ये अजून पेरणी झालेली नाही मित्रांनो. आणि अशा दुष्काळाकडे वाटचाल चालू असताना जर आपल्याला कुठे आशेचा किरण दिसत असेल, आपला हिंदी महासागर आपल्याला किती वाचू शकतो आणि त्याच्यात तेवढं त्याला कॉन्टर करण्याची काय आहे, त्याला आपण हे म्हणू, एकच मिनिट हा मित्रांनो. हे पहा गरम पाणी या ठिकाणी पूर्णपणे पॉझिटिव्ह आयोडी जेव्हा असेल तेव्हा या ठिकाणचं सरफेस टेम्परेचर हे वाढतं, बाष्प या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होतं आणि हा बाष्प पुरवठा याला आपण सोमालिया जेट म्हणतो. ही सोमालिया जेट आपल्या कोस्टल लाईनला घेऊन येते आणि महाराष्ट्रासह देशामध्ये चांगला पाऊस पडायला कारणीभूत ठरते. आणि यावर्षी मित्रांनो हे जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण जे म्हटलं ना 10 ऑगस्ट नंतर परत एकदा राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर ही या आयोडीमुळे होत आहे. अशा रीतीनं हा आहे मित्रांनो. हा इंडोनेशिया वगैरे, जावा, सुमात्रा ही बेट आहेत. जेव्हा निगेटिव्ह आयोडी असतो या ठिकाणचं पाणी हे थंड असतं. याला इथं यांच्यासाठी हा निगेटिव्ह आयोडी आहे आणि आपल्यासाठी हा पॉझिटिव्ह आयोडी आहे. जसं प्रशांत महासागराचे 2 भाग आहेत, एक पश्चिम प्रशांत महासागर आणि दुसरा पूर्व प्रशांत महासागर. जेव्हा पूर्व प्रशांत महासागरातलं पाणी उबदार बनते, सरफेस टेम्परेचर जेव्हा उबदार होतं तेव्हा आपण अल्निनो आला असं म्हणतो आणि पश्चिम प्रशांत महासागरातलं पाणी जेव्हा उबदार बनते तेव्हा आपण लालिना कंडिशन आहे असं सांगतो.
तशा पद्धतीनं हे सुद्धा आहे. हा थोडक्यात आपला लालिनाच आहे आणि हा लालिना निश्चित आपल्याला मदत करणार आहे. ही मदत मित्रांनो 2026 मध्ये साधारणतः ऑगस्ट पासून होण्याची शक्यता तयार झालेली आहे. आपला दुष्काळाचा डब्बा सुद्धा हा पुसल्या जाऊ शकतो. मित्रांनो, हे वेगवेगळे स्लाइड आहेत. ते समजण्यासाठी तुम्हाला हे कलर टाकलेले आहे. हेवी रेन लक्षात घ्या. मोठ्या प्रमाणावर गरम पाणी ट्रेडवे आपल्या भारताकडे वाहत असतात, म्हणजे मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहतं आणि अशा कालखंडात भारतीय भूमीवर मोठ्या प्रमाणावर पावसासाठी मदत होते. निश्चित मित्रांनो, पॉझिटिव्ह आयडीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व गोष्टी होणार आहेत आणि बऱ्यापैकी आपल्याला इतिहासामध्ये काही घटनांची पुनरावृत्ती होत असते. अगदी त्याच पद्धतीने मित्रांनो 1997 ची पुनरावृत्ती होती की काय, अशी एक शक्यता तयार झालेली आहे. दुष्काळाकडे आपली वाटचाल चालू असताना हा जर आशेचा किरण आपल्याला हिंदी महासागराने किती पद्धतीने तो याचा अल्निनोचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यात तेवढी ताकद आहे का? तर आपण या प्रश्नाचं जर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर पूर्णपणे अल्निनोचा प्रभाव कमी करण्याची ताकद निश्चित आयोडी मध्ये नाही, हे मात्र खरं आहे. परंतु अल्निनोचा प्रभाव काही अंशी कमी करण्यासाठी तो मदत करू शकतो, हे आपण सातत्याने सांगितलेले ना. असं घडावं, आपण ज्यावेळेस पहिला व्हिडिओ दिला त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं की 4 वेळेस पाठीमागचे वर्ष असे झालेले आहेत की तीव्र अल्निनो असताना सुद्धा भारतात चांगला पाऊस पडलेला आहे आणि पाचव्यांदा तसं घडावं मित्रांनो, पाचव्यांदा घडत आहे. ही एक भारतीय भूमीसाठी आणि महाराष्ट्रासाठी आशेचा किरण आहे किंवा महत्वाचं गोष्ट ठरणार आहे. कदाचित आपल्या दुष्काळाचा डब्बा सुद्धा पुसल्या जाऊ शकतो सुपर अल्निनो किंवा तीव्र अल्निनोच्या पार्श्वभूमीवर हे सर्व होताना दिसत आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो मित्रांनो, हा व्हिडिओ जरी मोठा झाला असला तरी महत्वाचा आहे, अभ्यासपूर्ण आहे. त्यामुळे आपल्या इतर मित्रांना आपले जे कोणी एमपीएससी यूपीएससीचे जे कोणी कॅन्डिडेट असतील तर निश्चित त्यांच्यासाठी सुद्धा हा उपयुक्त असणारा व्हिडिओ आहे. असे अनेक व्हिडिओ आपण आता एमपीएससी यूपीएससी साठीचे सुद्धा टाकणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा ज्या समुद्रातल्या घटना आहेत, भौगोलिक घटना आहेत, या घटनांची परिचय होणं गरजेचं आहे. आयोडी काय आहे, निगेटिव्ह आयोडी काय आहे, त्यानंतर तटस्थ भूमिका काय आहे, अल्निनो काय आहे, या सर्व घटना माहीत असणं गरजेचे आहेत आणि त्याचा परिणाम कसा होतो. जेव्हा निगेटिव्ह आयोडी असतं तेव्हा भारतावर त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो, पॉझिटिव्ह आयोडी असताना भारतावर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो. तटस्थ कालखंड सध्या तटस्थ भूमिका आहे, त्यामुळे तटस्थ काळात सुद्धा त्याचा काय परिणाम होतो या सर्वांची चर्चा. तटस्थ काळात मित्रांनो तो फारसं सक्रिय राहत नाही, बघ्याची भूमिका असते, त्याची फार काही ऍक्टिव्ह नसतो. तो जर ऍक्टिव्ह असता तर महाराष्ट्रात मित्रांनो जे असमान पावसाचं वितरण आता दिसलं असतं तर ते दिसणं नसतं, कारण ते दिसत आहे ते कमी झालं असतं. ही सर्व भूमिका त्याची आहे. त्यामुळे निश्चित या पार्श्वभूमीवर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. अधिक माहितीसाठी IMD सारख्या ऑफिशियल चॅनलला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. धन्यवाद.